माधवी बंगलोरहून घरी येताच तिचे दोन्ही भाचे धावत तिच्या जवळ आले. तिला म्हणाले, आत्या, आमच्यासाठी काय आणलंस? तिने हसून बॅग उघडून त्यांना खेळणी काढून दिली. दोघेही उड्या मारत गेले. तेवढ्यात आई चहा घेऊन आली. चहा घेत असतानाच दोघी भावजाया आल्या. म्हणाल्या, ताई, आम्ही बंगलोर सिल्कच्या साड्या सांगितल्या होत्या, त्या आणल्यात का? माधवी काही न बोलता शांतपणे चहा पिऊ लागली. दोघेही नाक मुरडून निघून गेल्या. बंगलोरमधील 10 दिवसांच्या कामाचा थकवा थोडासुद्धा माधवीच्या चेहऱ्यावर जाणवत होता. दुसऱ्या दिवशी माधवी नेहमीप्रमाणे लवकरच उठली. आपले सर्व आवरून तिने स्वयंपाक केला, आपला डबा भरून घेतला. ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होण्यासाठी ती आपल्या खोलीत गेली. तिने बागेतून छान पिंक कलरची नाजूक एम्ब्रॉयडरी केलेली सिल्कची साडी काढली. साडीची घडी मोकळी करून खांद्यावर टाकली व आरशासमोर उभी राहिली. साडीवरून हात फिरवताना तिला हळूच गालात हसू आले. ती लाजली. नंतर मात्र स्वतःची जीभ चावत तिने स्वतःला सावरले आणि पटकन तीच साडी नेसली. त्यावर मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज घातला. गळ्यात मोत्यांचा एक सर घातला. मोत्याचे कानातले घातले. एका हातात मोत्याची बांगडी व दुसऱ्या हातात घड्याळ घातले. हलकासा मेकअप केला. शेवटी पिंक शेडची लिपस्टिक हलकीशी ओठावर फिरवली. छोटीशी टिकली कपाळावर विराजली. गालाशी खेळण्याच्या बटा पाहून तिला कार्तिकची आठवण आली आणि तिच्या गाली गुलाब फुलले. आपले रूप आरशात पाहून ती खुश झाली. आपणही सुंदर दिसतो हे तिला जाणवले. आज सांगूनही खरे वाटणार नाही, ती 35 वर्षाची आहे म्हणून. आपली ऑफिस बॅग घेऊन सँडल घालून ती ऑफिसला निघाली. तिला पाहताच घरातील सारे तिच्याकडे बघतच राहिले. अगदी साध्या साड्या नेसून साधी वाटणारी माधवी आता वेगळी भासली. पण मागे वळून न बघता ती टॅक्सीतून निघून गेली. ऑफिसमध्ये गेल्यावर तिच्या मैत्रिणींनी तिला गराडा घातला. म्हणाल्या, वा, काय सुंदर दिसेस ग माधवी. अगं, पण ही जादू घडलीच कशी? माधवी फक्त हसून केबिनमध्ये गेली आणि बॅग ठेवून आपल्या खुर्चीवर बसली. तेवढ्यात पिऊन कॉफी घेऊन आला. त्याला माहीत होते माधवीला आल्या आल्या कॉफी लागते. कॉफीचे घोट घेता घेता ती विचारात गळली. असा कितीतरी वेळ गेला. तिच्या चेहऱ्यावर दृढनिश्चय दिसत होता. इतक्यात साहेबांनी बोलावले म्हणून पिऊन तिला सांगून गेला. माधवी उठली आणि साहेबांच्या केबिनमध्ये गेली. साहेबांनी तिला बसायला सांगितले आणि म्हटले, अभिनंदन मॅडम, बँगलोरमधील हेड ऑफिसला तुमचे काम खूप आवडले. त्यांनी तुम्हाला प्रमोशनवर तिथे बोलावले आहे. मॅडम, तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. कुटुंबासाठी तुम्ही इतके वर्ष प्रमोशन टाळून कुठे गेला नाहीत, पण ही संधी आपण सोडू नये असे मला वाटते. विचार करा. त्यावर ती म्हणाली, थँक्यू सर, मी विचार केला आहे. मी बँगलोरला जायला तयार आहे. लगेच साहेब म्हणाले, खूप छान. कधी जॉईन होता मग बँगलोरला? माधवी म्हणाली, या 2 दिवसातच. असे म्हणून तिने साहेबांचे आभार मानले आणि ती केबिनच्या बाहेर आली. तोवर स्टाफमध्ये तिच्या प्रमोशनची बातमी पसरली. ती लगेच जाणार असल्याने सगळ्यांनी संध्याकाळी तिच्यासाठी निरोप समारंभ अरेंज केला. ऑफिस सुटल्यानंतर सगळा कार्यक्रम होईपर्यंत नाही म्हटले तरी माधवीला घरी जायला उशीर झाला. आता मात्र ती थकली होती. संध्याकाळी दमून माधुरी घरी आली. फ्रेश होऊन तिने चहासाठी गॅसवर भांड्यात पाणी ठेवले. पाणी उकळू लागले, पण तिचे लक्षच नव्हते. ती आपल्या विचारात होती. तेवढ्यात तिची आई आली आणि पाणी उकळत असलेले पाहून म्हणाली, माधवी, लक्ष कुठे आहे तुझं? पाणी केव्हाच उकळत आहे. माधवी लगेच सावध झाली. तिने साखर, चहा पावडर टाकली. नंतर दूध टाकून चहा केला. कप भरून घेऊन ती बाहेर आली. चहाचा वास येताच दोन्ही बेडरूममधील दोघे भाऊ व दोघी भावजाई आल्या. आई वडील सगळे चहा घेऊ लागले. एक भाऊ म्हणाला, खायला नाही का केले ताई? हे ऐकताच माधवीच्या डोक्यात तिडीक आली. म्हणाली, अरे, मी सुद्धा तुमच्यासारखी दमून येते ना. तुमच्या बायका 4-4:30 वाजताच घरी येतात. त्यांना का नाही सांगत करायला? उलट मी आल्यावर चहा करते, तेव्हा या महाराण्या आयत्या चहा घ्यायला येतात. मी कितीही दमलेले असले तरी सकाळ संध्याकाळ मीच स्वयंपाक करायचा. आईच मला थोडीफार मदत करते. या दोघी कधी किचनमध्ये येतात का? मला दमली म्हणून कधी आयता चहा दिला का? आता बस झालं तुमचं हे मला गुंडाळणं. माझी बंगलोरला बदली झाली आहे. मला प्रमोशन मिळाले आहे आणि मी बंगलोरला उद्या जाणार आहे. मी आतापर्यंत तुमच्यासाठी खूप केलं, पण कोणालाही माझी किंमत नाही. असे म्हणून ती तडक आपल्या खोलीत गेली. शांत स्वभावाच्या माधवीच्या या अनपेक्षित उत्तराने सारे अवाक झाले. ती खोलीत गेली. कॉटवर पडून उशीत डोकं खुपसून तिने अश्रूंना वाट करून दिली. असा किती वेळ गेला कळलंच नाही. थोड्या वेळाने दारावर टकटक ऐकायला आली. माधवी म्हणाली, कोण आहे? आत या.
तिचे वडील लाचार चेहरा करून हळूच आत आले. म्हणाले, माधवी, तू बंगलोरला चाललीस, पण तेथून पैसे पाठवशील ना? माधवी एकदम कडाडली. का? तुम्हाला पेन्शन आहे ना? आणि तुमच्या दोघा मुलांची तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी नाही का? मी इतकी वर्ष तुमच्या संसाराचा गाडा ओढते आहे. तुमच्या दोन्ही मुलांची शिक्षण केली. दोघेही छान शिकले. त्यांना चांगली नोकरी लागली. त्यांची लग्न मी करून दिली. त्यांच्या मुलांना डोनेशन भरून चांगल्या शाळेत घातले. पण अजूनही तुमच्या माझ्याकडून अपेक्षा संपतच नाही. बाबा, मी पण एक माणूस आहे हो. मलाही मन आहे. याचा तुम्ही कधी विचारच केला नाही. मी माझ्या हुशारीवर शिकले. चांगली नोकरी लागली. घरात तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी सर्व पगार तुम्हाला देऊ लागले. घरात आर्थिक स्थैर्य आले. मलाही आनंद होत होता. पण बाबा, तुम्ही माझ्या पैशाला चटावलात. माझ्या भावांनाही ही सवय लागली. स्वतःचे पैसे असूनही माझ्याकडून किती व कसे पैसे काढता येईल याचाच दोघे विचार करत असतात. कधी गाडी घ्यायची म्हणून, कधी बायकोला दागिने करायचेत म्हणून मला ते लुटत राहिले. पण स्वतःच्या बँका मात्र भरत राहिले. बाबा, माझे लग्न होऊ नये, तुम्हाला मिळणारा माझा पैसा थांबू नये म्हणून तुम्ही काही ना काही कारणे काढून माझ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नकार देत राहिलात. नंतर माझ्या ऑफिसमधल्या कार्तिकवर माझे व त्याचे माझ्यावर प्रेम चढले. आम्ही लग्न करणार होतो, पण कसे कोणास ठाऊक तुम्हाला ते कळले. तुम्ही कोणाला भेटून काय केले माहीत नाही. कार्तिकची कुठेतरी लांब बदली झाली. त्याच्याशी माझा संपर्क राहणार नाही याचा पूर्ण बंदोबस्त तुम्ही केला. पण बाबा, आता मी ऑफिसच्या कामानिमित्त बँगलोरला गेले. तेथे कार्तिक हेड म्हणून होता. एवढा स्मार्ट माणूस, पण त्याची पार रया गेली. बाबा, मी त्याला भेटले तेव्हा तुमचे कारनामे कळले. पण तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो. त्याने अजून लग्न केले नाही बाबा. आता मी त्याच्याकडे जाणार आणि त्याच्याशी लग्न करणार. आता कोणीही मला अडवू शकणार नाही. आता तुम्हा साऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहणे मला शक्य नाही. माधवी खंबीरपणे बोलत होती, पण तिच्या डोळ्यातून कटू आठवणीचे ढग भरभरून वाहत होते. वडिलांनी खाली मान घातली व निमूटपणे खोलीतून ते निघून गेले.